बातमी मुंबईतून। मुंबईत 3 लाख नवीन मतदार तर यंदा 1,02,00,000हून अधिक मतदार मत नोंदवणार आहेत। तर मुंबईत सुमारे 47% मतदान प्रक्रिया सुसज्ज करण्यासाठी आता प्रशासनही सज्ज झालेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत तब्बल 2,91,087 मतदार वाढलेत आणि या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांनी। पाहूयात। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झालेला आहे। आपण बघितलं निवडणूक आयोगाकडून ज्या ईव्हीएम मशीन आहेत ते मतदान केंद्रावरती पाठवण्यात आता तयारी सुरू आहे। आता आपण अँटोनिया दास सिल्वा हायस्कूल या ठिकाणी आहे। आपण बघितलं या ठिकाणी 249 आपण बघितलं मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती या ईव्हीएम मशीन पोहोचवण्यात येणार आहेत। आपण बघितलं लाईनीमध्ये 249 ईव्हीएम मशीन या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी हे आलेले आहेत आपल्या जे मतदान केंद्रावरती मशीन घेण्यासाठी आणि ही तयारी आता सुरू झालेली आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। प्रशांत सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, उद्या मतदान प्रक्रिया ही पार पडणार आणि त्यासाठी पूर्णपणे निवडणूक आयोग सज्ज झालेला आहे, काय सांगा? महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणूक जी आहे ती आता सुरू आहे। उद्या त्यासाठी मतदान होणार आहे। आपण 181 माहीम मतदारसंघामध्ये एकूण 249 मतदान केंद्र आहेत। त्या मतदान केंद्रावरती जाण्यासाठी सगळ्या टीम ज्या आहेत त्या रेडी आहेत। आता थोड्याच वेळात तिथून ईव्हीएम आणि बाकीचे सर्व साहित्य घेऊन टीम रवाना होतील, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोलिंग स्टेशनला जातील आणि त्यांचं मतदान उद्या घेतील। या ईव्हीएम मशीनमध्ये काय काय साहित्य आहे तुम्ही पूर्णपणे हे करू शकता? ईव्हीएममध्ये 3 यंत्र असतात। एक असं कंट्रोल युनिट, एक असं बॅलेट युनिट आणि एक असं व्हीव्हीपॅट, हे 3 यंत्र असतात। त्यासोबत एक काही स्पेसिफिक साहित्य त्या केंद्रासाठी जसं मतदार यादी झाली, टेंडर बॅलेट पेपर जे त्या मतदान केंद्राचेच असतात ते दिले जातात आणि इतर जे सर्व कॉमन साहित्य आहे असं कॉमन साहित्य त्यांना दिले जातात। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ती यासाठी पूर्णपणे निवडणूक आयोग हे सज्ज झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मनोज जाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।